नमस्कार, आईच्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला करवंद आणि मिरचीचं लोणचं कसं करायचं ते दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी ही मिरच्या आणि करवंद स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याचे देठसुद्धा मी काढून घेणार आहे। देठ काढल्यानंतर ह्या मी चिरून घेणार आहे मिरच्या। आता अशा पद्धतीने मिरच्या मी एकाच्या दोन करून घेते, चिरून घेते आणि मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आहे, त्याच्यामध्ये ओलसरपणा राहायला नको। अशा पद्धतीने मिरच्या चिरून घेतलेल्या आहे। आता करवंदसुद्धा चिरून घेणार आहे। मी मिरच्या चिरून झालेल्या आहे माझ्या। आता करवंदसुद्धा अशा पद्धतीने एकाची दोन करून घेणार आहे। करवंद चांगली घ्यायची आहे, म्हणजे सडकी वगैरे असली तर काढून टाकायची आहे, सडकी करवंद घेऊ नका। अशा पद्धतीने एकाची दोन मी करून घेते। मधल्या जर तुम्हाला बिया काढायच्या असतील तर बियासुद्धा तुम्ही काढू शकता। आता एका स्वच्छ कपड्यावरती करवंद आणि मिरच्या आपल्याला सुकू घालायचं आहे 5-6 तासासाठी। आपण या घरामध्ये फॅनमध्ये सुद्धा सुकू शकतो किंवा बाहेर उन्हात 2-4 तास ठेवलं तरी चालेल। ऊन नसेल तर घरातच सुकवा। अशा पद्धतीने सुकून घेते मी आता आणि नंतर आपण लोणचं करू। आता लोणच्यासाठी मी 2 चमचे धने, 2 चमचे जिरं, 1 चमचे बडीशेप आणि 5-6 लवंगा हे पूर्ण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। आणि थोडी सोप मी क्रश करून घेणार आहे, म्हणजे सोप जेव्हा दाताखाली येते तेव्हा चवीला छान लागते। हे मसाले मी लोणच्याचे बारीक करून घेतलेले आहे आणि सोपसुद्धा क्रश केलेली आहे थोडीशी। आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी गॅसवर। तुम्ही मोहरीची डाळसुद्धा घालू शकता। तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर मोहरी घालायची, म्हणजे छान कडकडीत व्हायला हवी। तर मोहरी तडतडल्यानंतर मी गॅस बंद करून घेते आणि याच्यामध्ये मिरच्या घालते। मिरच्या थोड्या गरम तेलामध्येच घालायच्या आहे आपल्याला, म्हणजे ह्या छान होते। आणि याच्यावरतीच आपल्याला जे आपण मसाले तयार केलेले आहे हे सुद्धा घालून घेते मी। मीठ घालणार आहे मी याच्यामध्ये, 1 चमचा हळद आणि थोडं लाल तिखट आपल्याला चवीनुसार घालायचं आहे। आणि मसालेसुद्धा आपण आपल्या चवीनुसार घालू शकता। हे मिक्स करायचं आहे आणि थोडा वेळ थंड व्हायला हे असंच राहू द्यायचं आहे। थोडंसं मी याच्यामध्ये आता हिंग घालून घेणार आहे। हिंग खूप जास्त गरम तेलामध्ये घालायचा नाही आहे, कारण तो जळू शकतो। आणि जेव्हा आपण बरणीमध्ये लोणचं भरतो तेव्हा 15 दिवस तरी लोणच्याला दररोज चमच्याने हलवायचं आहे, म्हणजे लोणचं खराब होणार नाही आणि व्यवस्थित मिक्स होईल। मिरची आणि करवंद आपण सुकट ठेवल्यामुळे थोडंसं त्याच्यामधलं पाण्याचं जे मॉइश्चर असते ते कमी झालेलं आहे आणि करवंदामध्ये दूध असते ते सुद्धा कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे लोणचं टिकायला मदत होते। याच्या आधी मी तुम्हाला करवंदाची चटणी आणि करवंदाचा मुरब्बासुद्धा करून दाखवलेला आहे। हे लोणचं याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते करवंदामध्ये, त्याच्यामुळे आपल्या शरीरासाठी हे खूप छान आहे। चटपटीत असं लोणचं चवीलासुद्धा खूप छान लागते। लोणचं आपण बरणीमध्ये घालताना शक्यतो बरणीमध्ये उष्टा चमचा किंवा पाण्याचा हात लागू देऊ नका, ज्यामुळे लोणचं खराब होणार नाही। आणि शक्यतो पावसाळ्याच्या दिवसात बरणीचं झाकण घट्ट लावून घ्या, ज्यामुळे मॉइश्चर पकडणार नाही आणि बुरशीसुद्धा लोणच्याला चढणार नाही। आता चटपटीत असं लोणचं मिरची आणि करवंदाचं लोणचं तयार झालेलं आहे। माझं लोणचं तयार झालेलं आहे आणि आता याचं झाकण मी घट्ट बंद करून घेते आणि 8 दिवस तरी याला दिवसातून एकदा चमच्याने हलवायचं आहे। आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।